कोयना जलाशयाची आज आपण संपूर्ण पाहणी केली. अधिकारी आपल्या समवेत होते. मुनाळीची पाहणी केली, वासोट्याची पाहणी केली. पाहणीमध्ये आपल्याला नेमकं काय दिसलं? नाही, आता मुनावळ्यामध्ये पण पाहिलं आपण की तिथे वॉटर स्पोर्ट्स सुरू झाले बरोबर. आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिकडे येऊ लागले. स्थानिक लोकांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. त्यामुळे स्थानिकांना पर्यटनाचा आनंद त्यांना लुटता आला पाहिजे अशा प्रकारचं पोटेन्शियल इकडे आहे. आणि त्यामुळे निसर्ग आहे, पाणी आहे, डोंगर आहे, सगळं आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा फायदा होतो आहे आणि त्याचबरोबर इथल्या स्थानिक गावकऱ्यांना, भूमिपुत्रांना देखील त्याच्यामध्ये रोजगार मिळतो आहे. आणि आता पुढे त्यामध्ये आपण स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर करतो आहे, याट क्लब होतो आहे, मोठं रिसॉर्ट होतं आहे, स्विमिंग पूल होतो आहे, बऱ्याचशा मोठ्या ॲक्टिव्हिटी तिथे होणार आहेत. आणि त्यामुळे त्याचं देखील प्रक्रिया सुरू आहे. आणि ते सुरू झाल्यानंतर जेव्हा तो प्रकल्प होईल त्यावेळेस तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना इथे आनंद घेता येईल आणि एक पर्यटन स्थळ होईल मोठं आणि एक नॅचरल आहे. आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इथल्या स्थानिक लोकांचा देखील विकास होईल. आणि त्यामुळे मुनावळे हा एक अतिशय चांगला प्रकल्प या भागामध्ये पूर्ण सुरू झालेला आहे आणि तो लवकर पूर्ण होईल. इथं आपण वासोट्या जवळ आलेलो आहे. इथं वरती फोर्ट आहे, किल्ला आहे, नागेश्वर मंदिर आहे. इथं देखील शनिवार रविवारी, सॅटर्डे संडे 5,000 ते 10,000 पर्यटक येतात, ट्रॅकर येतात. आणि या ठिकाणी काही असुविधा आहेत. मी आता CO आणि ॲडिशनल कलेक्टर आणि फॉरेस्ट यांच्या संदर्भामध्ये त्यांना सूचना केलेल्या आहेत की इथं आल्यानंतर लोकांना पिण्याचं पाणी असेल, चहापान असेल, जे काही शेवटी आपलं निसर्गाला कुठलीही बाधा न येताना, प्रदूषण न होता हे सगळं आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. शेवटी एवढं पर्यावरण, एवढं जंगल हे सगळीकडे पाहायला मिळत नाही. त्यामुळे पण बेसिक सुविधा ज्या आहेत, या बेसिक सुविधा ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे. इथे एक बोट ॲम्ब्युलन्स जी असते ती देखील इथे व्यवस्था करण्याची सूचना CO मॅडमला दिल्यात. आणि नक्कीच यामध्ये आपल्या येणाऱ्या पर्यटकांना फायदा होईल आणि त्यांना देखील एक गैरसोय होणार नाही. जेव्हा वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असेल तर वैद्यकीय उपचार देखील मिळतील. सर, इथं राहायची व्यवस्था अजिबात नाही आहे. म्हणजे अनेक पर्यटकांना वाटतं की आपण जंगलाच्या निसर्गामध्ये सानिध्यात राहावं. जसं ताडोबाला राहायची व्यवस्था आहे, तिथे रिसॉर्ट्स आहेत. तर या भागामध्ये जर तशी व्यवस्था पर्यटकांची केली तर पर्यटक राहायला येऊ शकतात आणि जिल्ह्याचं यामध्ये फक्त एवढंच आहे की हा कोर एरिया आहे. या कोर एरियामध्ये आपल्याला चांगले टेंट टाकता येतात का, राहायची व्यवस्था करता येते का, हे आपण तपासून बघू. आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे यांना देखील DPDCच्या माध्यमातून डेव्हलपमेंटसाठी पैसे ऑलरेडी आपण देत असतो. आणि त्यांच्याच माध्यमातून जर अशा प्रकारची आजूबाजूला या सर्व निसर्गामध्ये राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीची करता येते का, याचा देखील आपण नक्कीच विचार करू. आणि त्या ज्या काही नियमाच्या बाबी आहेत त्या देखील पाहून शेवटी निसर्ग आणि पर्यावरण याचा समतोल राखूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि पर्यटकांना देखील याचा आनंद घेता आला पाहिजे अशा प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपल्याला करायच्या आहेत. धन्यवाद. एक दुसरा स्पॉट आहे तापोळा आणि बामणोली. या ठिकाणी देखील जसं आपण मुनावळेला केलेलं आहे तशाच प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आणि सुविधा पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत. आणि त्यासाठी देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि जेवढे आपल्याला स्पॉट डेव्हलप करता येतील, MSRDC आता इकडे प्लॅनिंग अथॉरिटी आहे आणि म्हणून या संपूर्ण निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पोटेन्शियल आहे तिथे पर्यटक आले पाहिजे. एक मोठं सर्किट तयार झालं पाहिजे, एक त्याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त पर्यटक इथं आले पाहिजे याचा प्रयत्न नक्की होईल. त्यासाठी आता नवीन आपण जे तापोळा ते आहेर पूल करतो आहे नदीवरचा, तो जूनमध्ये कंप्लीट होईल आणि त्यामुळे देखील पर्यटकांना फायदा होईल. आपण आपटी तापोळा हा एक ब्रिज करतो आहे. आपण कोकणामधून पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्यासाठी
एक नदीवर ब्रिज करतोय, तो त्यालाही मान्यता दिली आहे. त्यामुळे जेणेकरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र देखील जोडलं जाईल आणि याच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांना, गावकऱ्यांनाही फायदा होईल आणि पर्यटकांना फायदा होईल. ठीक आहे.